महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। टोरेंट प्रकल्पावरून कर्जतमध्ये संताप, शेतकऱ्यांच्या पाठीशी ॲडव्होकेट कैलास मोरे, दमदाटी प्रकरणी आक्रमक भूमिका। कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरेंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरून आता वातावरण अधिकच तापू लागलेलं आहे। शेतकऱ्यांच्या जमिनीतील विनापरवाना मोजणी, दमदाटी, दडपशाही आणि पर्यावरणीय प्रश्नांमुळे हा प्रकल्प सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे। ढाकगाव परिसरात कंपनीच्या हालचालींविरोधात स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतलेली असून आता या लढ्यात ॲडव्होकेट कैलास मोरे हेही ठामपणे उतरल्याने या आंदोलनाला कायदेशीर आणि लढाऊ बळ मिळालेलं आहे। गुरुवारी 26 मार्च रोजी ढाक येथील काही शेतकऱ्यांच्या जमिनीत कंपनीच्या वतीनं रॉक टेस्टिंग आणि मोजणी सुरू असल्याची माहिती मिळताच शेतकरी घटनास्थळी दाखल झाले। यावेळी परवानगीशिवाय आमच्या जमिनीत प्रवेश कसा, असा सवाल उपस्थित करत त्यांनी तीव्र विरोध दर्शवला आणि या घटनेनंतर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून दोन्ही बाजूंनी कर्जत पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे। संपूर्ण या प्रकरणात शेवटी शेतकरी प्रवीण पाटील आणि भगवान पाटील यांच्यावरच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। आमच्या जमिनीत विनापरवाना काम होत असताना आम्हालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे, हा सरळ अन्याय आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे। आणि याशिवाय काही स्थानिकांकडून फोनवर दमदाटी, पैशांची मागणी केल्याचेही आरोप होत आहेत। माझं 6 वाजेपर्यंत पैसे काढून ठेवा, 2.5 लाख मी येतो घ्यायला। आम्हाला विचारून तू काम चालू केलं होतं काय? आम्हाला नाही, तुला आल्यावर समजेल काय येते। मग ये ना, तू काय करतोस? हा, तू काय म्हणतो, पाप्याला ओळखत नाही का? ते माझं काम होतं, तुम्हाला त्या वसंतला पण मारला तुम्ही त्या काम बंद करायचं होतं ना। मग तू काम तुझं तर तू प्रायव्हेट जागेत ना करायला, तुला आम्ही सांगितलं का आमच्या जागेतून कर? तुला काय, तू कोण मोठा लागून पडला? तू पण कोण पडला? तू मला, मी आज घरी येऊन तुला दंगाडा भरणार, मला पैसे नाही भेटले तुला आज, मी सांगतो तुला। मी ये तू माझ्या घरी ये जा। आणि तुला काय झाट उठाची उपट माझी, चाल तू पण माझी उपट जा ठेव। तुला तुला दहायला सोडवणार, थोडीशी लाज आहे का? थोडीशी लाज आहे का? तू आम्हाला सांगत ना, तुला आम्ही 25 त्यांना 2 घरं भारी आहेत का? 2 घरं भारी आहेत का? तुला कळलं 2 घरं भारी आहेत का? पाच एकटा भारी आहे तुम्हाला? अरे 2 घरं अख्या गावाला भारी पडू जा, तू नको सांगूस ते भारी आहे तुमची। हा, तू ते नको सांगूस आम्हाला। तू समजून जा। काय समजून जा? काय समजून जा म्हणजे मारायला गेलता का? काय करताय, मारायला गेलता का त्याला? अरे आम्ही मारायला गेलो म्हणजे काय काम बंद करा बोललो होतो ना तुम्हाला? माझे पैसे द्या ना। तो जर शिव्या देईन तर कोण ऐकून घेईन रे? मी मारायला मी होतो मारायचा तो विषय नाही। तुम्ही काय बोललो, काम बंद करा, खाली कोण सांगितलं रे? तुमच्या बापाची जागा आहे का ती? मग तुम्ही कोण पडलं सर्वे करा सांगायला? मग आमची जागा आलो, मला पैसे आज पाहिजे संध्याकाळ परत। हा, मी घरी येऊन घेणार तुमच्या पैसे आज। ये घरी ये। हा, मी येतो 7 वाजता, मी घरी येतो। 7 वाजता कधी पण आता पण ये। हा, येतो मी, येणारच आहे मी। येणार आहे मी। हा, ये। याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आलेली असून या पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या कोणत्याही प्रकाराला कायद्याने आणि लोकशक्तीने जोरदार उत्तर दिले जाईल असा स्पष्ट इशारा दिला आहे। शेतकऱ्यांच्या जमिनीत विनापरवाना प्रवेश, दमदाटी, दबाव टाकणे आणि त्यानंतर उलट शेतकऱ्यांवरच कारवाई होणे हे अत्यंत गंभीर आहे। हा फक्त जमीन वाद नाही, तर हा शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा आणि घटनात्मक हक्कांचा प्रश्न आहे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे। ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी या प्रकरणी प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीनं निष्पक्ष चौकशी करावी, तसेच शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे। कंपनी, दलाल, दबावगट किंवा कोणतीही व्यवस्था शेतकऱ्यांना घाबरवू शकत नाही। कर्जतच्या मातीतला शेतकरी झुकणार नाही असं म्हणत त्यांनी आंदोलन अधिकच तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत। दरम्यान साईडोंगर पोर्टल परिसरामध्ये प्रस्तावित सुमारे 3000 मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पासाठी जवळपास 932 एकर जमीन लागणार असल्याचं समोर येत आहे। यातील तब्बल 600 एकर जमीन वनक्षेत्रात मोडत असल्याने या प्रकल्पावर पर्यावरणीय प्रश्न गंभीर स्वरूपात उपस्थित झालेले आहेत आणि विशेष म्हणजे हा परिसर भीमाशंकर अभयारण्यालगत असल्याने जैवविविधतेच्या दृष्टीने तो अत्यंत संवेदनशील मानला जातो। स्थानिक ग्रामस्थांनी, पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केलेल्या चिंतेनुसार या प्रकल्पामुळे हजारो झाडांची तोड, भूगर्भजल पातळीतील घट, नैसर्गिक जलस्रोतांवर परिणाम, वन्यजीवांच्या अधिवासात धोका आणि स्थानिकांच्या पारंपरिक जीवनशैलीवर आघात होण्याची भीती आहे।
पालीतर्फे कोथल, खलाटी, पोटल, साईडोंगर, आंबोट, ढाक आणि भालिवडी या गावांमध्ये या प्रकल्पाचा थेट परिणाम जाणवू शकतो अशी भीती व्यक्त होते आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका होते आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी आरोप केला आहे की मोठ्या कंपन्यांना लाभ देण्यासाठी पर्यावरण, वनसंपदा आणि स्थानिकांच्या हक्कांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. वन विभागाकडून सामान्य नागरिकांवर किरकोळ कारणांवर कारवाई केली जाते. कर्जत नेरळ रस्त्यालगत 4 ठिकाणी जागा न दिल्याने रस्ता अरुंद राहून अपघात होत असतात. त्याच वनक्षेत्रातून मोठ्या प्रकल्पांसाठी हजारो एकर जमीन सहज उपलब्ध करून दिली जाते. ही शासन आणि यंत्रणेची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप केला जातो आहे. ढाक येथील शेतकऱ्यांनी आता स्पष्ट इशारा दिला आहे की आमच्या जमिनी जबरदस्तीने काम सुरू राहिले तर आम्ही राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना कायदेशीर लढ्याच्या माध्यमातून कर्जत पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन आणि उपोषण करणार आहोत आणि यामध्ये ॲडव्होकेट कैलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली कायदेशीर लढा उभारला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. एकूणच कर्जत तालुक्यातील टोरेंट जलविद्युत प्रकल्पाचा वाद आता केवळ स्थानिक राहिलेला नसून तो शेतकरी हक्क, पर्यावरण, प्रशासनाची भूमिका आणि मोठ्या कंपन्यांच्या दबावशाही विरोधातील राज्यस्तरीय प्रश्न बनू लागलेला आहे. त्यामुळे शासनाने तातडीनं हस्तक्षेप करून स्थानिकांना न्याय, पारदर्शकता आणि स्पष्ट भूमिका द्यावी अशी जोरदार मागणी होते आहे. महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे, रायगड, कर्जत. टोरेंटचा जो प्रस्तावित जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पासाठी एकूण 932 एकर जागा संपादित करण्याचा आहे. त्याच्यामधलं 600 एकर जी जागा आहे ही फॉरेस्टची आहे. आता फॉरेस्टचं कुठल्याही प्रकारचं कायदेशीररित्या हस्तांतर झालेलं नाही आहे. अजून खाजगी शेतकऱ्यांचं हस्तांतर झालेलं नाही आहे. असं असताना टोरेंट कंपनीचे जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत यांचा जंगलामधला वावर वाढलेला आहे. त्या परिसरामध्ये आम्ही 8 दिवसापूर्वीसुद्धा तिथं प्रत्यक्षात गेलेलो. अनेक ठिकाणी वणवा लावलेला आहे, अनेक झाडं त्याच्यामध्ये पेटून दिलेली आहेत. कालसुद्धा तिथला प्रकार घडलेला आहे का जे शेतकरी त्या शेतकरी तिथंच त्यांना अडवायला गेल्यानंतर शेतकऱ्यांना दादागिरी आणि दमदाटी केली जाते. तर सदरचा प्रकार हा निंदनीय आहे. कुठल्याही प्रकारची कायदेशीर प्रक्रिया झालेली नसताना ही काय टोरेंटकडून जी काय दादागिरी आणि जे त्यांना धमकावलं जाते शेतकऱ्यांना ते पूर्णपणे चुकीचं आहे. आपण साधं कुठल्याही प्रकारचं काम करायला गेलो किंवा त्या जंगलातून रस्ता जरी जात असेल तरी गेल्या अनेक वर्षापासून 30-30, 35-35 वर्ष कुठल्याही प्रकारची NOC न दिल्या कारणाने ते रस्ते किंवा विकास कामं झालेले नाही आहेत. असं असताना टोरेंटसारख्या खाजगी प्रकल्पाला सर्व शासकीय यंत्रणेने का रेड कार्पेट टाकले हा महत्त्वाचा प्रश्न याच्या निमित्ताने पडलेला आहे. का आज तुम्ही नेहमी आम्ही म्हणतो आहे का कोंडाणा आहे, टाटा आहे, तिथे आता टोरेंट आहे, शिलार, प्रोशीर, पुन्हा पालीबितिवली, सर्व बाजूनी तिथं झाडांची तोड होणार आहे. लाखो झाडं याच्यामध्ये तुटली जाणार आहेत. म्हणजे 15-20 लाख झाडं याच्यामध्ये तुटली जाणार आहेत. हे कर्जतला जो लोकांचा येण्याचा जो इंटरेस्ट आहे पर्यावरण आणि निसर्ग बघण्यासाठी, डोंगर, दऱ्या, नद्या, वॉटरफॉल, आता हेच उद्ध्वस्त करायला घेतल्यानंतर कर्जतला येणार कोण? कर्जतला इंडस्ट्री नाही आहे, काहीच नाही आहे. ह्याच्यापेक्षा ह्या ठिकाणी जर तिथं नवीन काहीतरीचा विचार केला असता तर नक्कीच फायदा झाला असता. परंतु अशा प्रकारे हे काय पर्यावरणाचा नाश करण्याचा जो हा प्रकल्प जो काय सुरू आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. आणि टोरेंटवाल्यांनी जो हैदास घातलेला आहे तिथल्या शेतकऱ्यांना दमदाटकी करणं, जंगल उद्ध्वस्त करणं, जंगल पेटवून देणं, तर ह्या सर्व गोष्टी खूप निंदनीय आहेत. लवकरच शासनाने या संदर्भातली दखल घ्यावी आणि शेतकरी तक्रार केल्यानंतर जे प्रशासकीय अधिकाऱ्यांची जी वागणूक आहे, जी ट्रीटमेंट आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. या संदर्भात सुद्धा शासनाने गाईडलाईन्स जाहीर केल्या पाहिजेत का नक्की फॉरेस्टचं हस्तांतर झालं आहे का, खाजगी लोकांचं हस्तांतर झालं आहे का, या संदर्भातली भूमिका स्पष्ट करावी. जर तसे हस्तांतर झालं असेल तर एक जॉईंट प्रेस कॉन्फरन्स घ्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्याने का बाबांनो तुम्ही आता काय जाऊ नका, सरकारने जागा देऊन टाकले, तुमचा काही संबंध नाही प्रॉपर्टीला. तर तुमच्या तिथं म्हणा लोक पोलीस स्टेशनला जाणार ना, तहसील कचेरीत जाणार ना, फॉरेस्टकडे जाणार. तर या संदर्भातलं मी सर्व कर्जतच्या आणि जिल्ह्यातल्या महसूल अधिकारी, फॉरेस्ट अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करतो का अशा प्रकारे लोकांमध्ये संभ्रम जो जातो आहे का प्रशासकीय अधिकारीसुद्धा टोरेंटला सपोर्ट करतात. तुमच्याबद्दलचा गैरसमज जर दूर करायचा असेल तर तुम्ही एकत्रित बसून टोरेंट प्रकल्पासंदर्भातल्या काय काय शासनाने मंजुऱ्या दिलेल्या आहेत, काय काय त्याच्यातल्या NOC दिलेल्या आहेत, या संदर्भातली भूमिका एकदा जाहीर करा. मी प्रवीण रामदास पाटील, ढाकचा रहिवासी आणि आम्ही ढाकमध्ये टोरंटो कंपनीचा एक प्रोजेक्ट चालू आहे. ते प्रोजेक्टचं काम आणि ते सर्वे चालू होता. आम्हाला गावाला न विचारता आमची स्वतःची शेती आहे तिथं. सर्वे नंबर 15चा 1B असा सर्वे नंबर आहे आमचा. आमची स्वतःची शेती आहे आणि त्या शेतीमध्ये जाऊन टोरंटोचे जे
टोरंटोवाल्यांचे सर्वेवाले ते तिथं सर्वे करत होते. तर आम्हाला माहिती झाल्यानंतर आम्ही सकाळी 26 तारखेला सकाळी 9 वाजेपर्यंत ढाक गावी गेलो. आम्ही त्या गावाला म्हणजे आमचे तिथं परिस्थिती बेकार असल्यामुळं म्हणजे येणं जाणं नाही होत, मुलांचं शिक्षण होत नाही, त्याच्यामुळं आम्ही कुशुल या गावात राहतो. आणि त्याच्यामुळं मग आम्हाला माहीत झालं तसं आम्ही कुशीवरून मग ढाकला सकाळी 8 वाजता 8:30 7:30 8 वाजता आम्ही निघालो. 9 वाजता इथं पोचलो. तिथं पोचल्यानंतर आम्ही म्हटलं त्या जे पप्पू ढाकोलेत त्यांनी त्या सर्वेचं काम घेतलेलं आहे टोरंटो कंपनीकडून. तर त्यांची जी माणसं होती त्यांना आम्ही विचारलं का सर्वे कुठं चालू आहे, काय आहे, आमच्या फॉरेस्टमध्ये का कुठे आहे. तर ते म्हणाले नाही, एक काम करा तुम्ही जाऊन बघा. मग त्यावेळेस आम्ही गेलो आणि सर्वे बघितला तर सर्वे आमच्या जमिनीमध्ये चालू होता. आणि सर्वे चालू असल्यामुळं मग आम्ही त्या सर्वेवाल्यांना सांगितलं बाबा इथून एक काम करा, आमची जागा आहे ही, इथं सर्वे तुम्ही करायचा नाही, तुम्ही सर्वे करू नका, नाहीतर मग फुकट टाप होईल डोक्याला तुमच्या. तर ते काय म्हटलं का बा नाही ठीक आहे चला तुम्ही बोलता तसं ते मान्य केलं. पण खाली पुढे आल्यानंतर सर्वेवाले आल्यानंतर ते जे पप्पू ढाकोलची जी माणसं होती वसंत शिरसट त्यांनी आम्हाला शिवागाली केली. तो म्हणजे आईवरून शिव्या दिल्या का बाबा हे काम कोण बंद करतं, काय होतं, मी बघतो, असं तसं. ते झाल्यानंतर सर्वे आला आणि आम्ही खाली आलो. खाली आल्यानंतर मग आम्ही तिथून पोलीस स्टेशनला केस झाली वाटतं. त्यानंतर मग आम्हाला फोन आला केस द्यावा. हां आम्ही वसंत शिरसटच्या नावाने आमचे चुलते भगवान पाटील यांनी जाऊन वसंत शिरसटच्या नावावरती केस केली होती, म्हणजे NC नोंदवली होती. त्यानंतर मग आम्हाला पण तिकडून साहेबांचा फोन आला की बाबा तुम्ही ते पोलीस स्टेशनला हजर व्हा. तर आम्ही पोलीस स्टेशनला हजर झालो आणि ते लोक सुद्धा आले होते, आम्हीच नाही ते लोक सुद्धा त्यांना पण बोलवले होते. मग आम्ही PI साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो. PI पाटील साहेब ऑफिसमध्ये गेल्यानंतर सुरुवात अशी आली, आम्हाला एकही शब्द बोलून दिला नाही साहेबांनी. ते डायरेक्ट सुरुवात त्यांनी केली, तुमचे कोण आहेत, तुम्ही जमिनीचे मालक आहेत का, तुम्ही जमिनीचे मालक आहेत का, तुमचा काय अधिकार, सर्वे आडवाचा अधिकार काय तुमचा, तुम्ही कोण पडले, तुमच्या सातबाऱ्यावर तुमचं नाव आहे, तुम्ही का मालक आहेत का, त्या जमिनीचे मालक आहेत का. साहेब मालक नाही, आम्ही असं बोलतोय पण मालक नाही, मग ती जमीन कोणाची. पण साहेबांनी आम्हाला एक शब्द पण बोलून दिला नाही, ते बोलतच राहिले स्वतःच. त्यानंतर मग ते बोलतात का सर्वे नंबरवर तुमचं नाव हे दाखवा, मालक असं उल्लेख आहे का त्या सर्वे नंबर. मग आम्ही मालक नाही तर मग आमचं नाव असून मग आमचा फायदा काय. आज कमीत कमी 100-150 वर्षाची जी जमीन आहे, आज आमच्या आजोबा पंजोबाची जमीन आहे, त्या गावचे आजोबा आमचे पाटील होते पूर्वीचे, आणि त्या जुन्या काळातली ती जमीन आहे आमच्या नावावरती. 8-9-10 एकर जमीन आहे आमची. आणि त्या जमिनीमध्ये हे सर्वे करत होते. कंपनीचा म्हणजे असं का त्यांचं अनवाणी चालू आहे. हा, आणि पूर्ण पेटून दिलेली जागा आहे ती. कंपनीवाले पूर्ण जागा, जे सर्वेवाले ते ती जागा पूर्ण पेटून दिली ती. आणि खरं तर आम्ही त्याच कारणाकरता गेलो होतो, बघू तर काय काय पेटवलंय काय काय नाही. ते सगळी झाडं बिडं सगळी आमची पेटून दिलेली आहेत, अख्खी जागा पेटून दिली. त्यात आंबे झाडं आहेत, पेरू होते, पण ते काही ठेवून नाही, सगळं पेटून दिलंय अख्खा. म्हणजे आमची जागा तर पेटवलंच पेटवलं, पण त्यामध्ये जवळजवळ 600 एकर 500 एकर जवळ फॉरेस्ट पेटवलंय. ते सुद्धा PI साहेबांना आम्ही सांगायला गेलो. PI साहेब म्हणतात पेटवलं तर पेटवलं, ते असं दरवर्षाला पेटतं, तेव्हा तुम्ही काय करता. पण पेटवताना आम्ही यांना बघितलंय ना, आणि आता परत आम्ही तरी पण बोलू शकत नाही का. परत सर्वे चालू करणार. आणि PI स्वतः बोलले का एक काम करा, आता मी सर्वे चालू करणार आहे, तुम्ही एक काम करा, उद्याच्या उद्या. त्या पप्पू ढाकोलला बोलले. पप्पू ढाकोलने विचारलं PI साहेबांना का आता मी सर्वेचं काय करू. तर PI साहेब स्वतः बोलतात एक काम कर, सर्वे चालू ठेव, मी बघतो काय करायचं. आम्हाला जर कंपनीने सांगितलं तर आम्ही तुम्हाला आतमध्ये टाकू शकतो आत्ताच्या आत्ता, असे स्वतः PI साहेब बोलले. आणि कंपनीची बाजू घेऊन बोलतात ते कंपनी ती फॉरेस्ट हे कंपनी आहे, सरकारी आहे, कंपनी सरकारी आहे. आता कंपनी सरकारी आहे का फॉरेस्ट आहे हे साहेब आम्हाला चांगलं माहिती आहे. प्रायव्हेटच कंपनी प्रायव्हेट आहे का सरकारी आहे ते आम्हाला चांगलं माहिती आहे. मग जर आम्हाला माहिती असून तरी पण तुम्ही म्हणता का नाही ती कंपनी हे सरकारी आहे, ते काम सरकारचं आहे. कसं काय सरकारचं आहे साहेब ते काम. आणि आम्ही काय करू तिथं, मी मिलिटरी बसून मी स्वतः दांडू घेऊन बसून, मग तुम्ही या कोणाला घेऊन येतो, कसा तुम्ही सर्वांवर तुम्ही बघतो.
आमचं एकच विचार आहे का आम्ही सर्वे तो करून देणार नाही आणि कंपनी पण इथून पुढे काम सर्वे तर करावं नाही कंपनीने. जर काम केलं तर आम्ही नेहमी अडवणार. जेव्हा पण काम करायला सुरुवात केली तेव्हा आम्ही आडवं जाणार आणि जर आडवं गेलं आणि त्यानंतर जरी झालं नाही तर आम्ही पोलीस स्टेशनला मग उपोषण करणार. राजकीय जर पोलीस स्टेशनने आम्हाला मदत नाही केली तर राजकीय पक्ष घेऊन आपल्या संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, कोणीही घेऊन जो आम्हाला पाठिंबा भेटन त्यांच्याबरोबर आम्ही जाऊन पोलीस स्टेशनला अमरण उपोषण करू. आणि त्यामध्ये जे काय होईल किंवा आमच्या परिवाराला काय होईल, आमच्या परिवाराला एखादा माणूस कुठल्याही माणसाला जर काय झालं तर ती जबाबदारी PI साहेब पाटलांची आणि टोरंटो कंपनी च्या साहेबांची ते जबाबदार राहतील. आमचं ग्रामस्थ म्हणून ते फॉरेस्टवाल्यांचं जे 600 एकर जागा आहे फॉरेस्टची, जी फॉरेस्टची जागा जर त्यांना टोरंटोवाल्यांना दिले, कुणी दिली, कसं दिलं त्यातले काय आम्हाला एवढे गावकऱ्यांना माहिती नाही. पण आम्हाला माहिती आहे का फॉरेस्टवाले त्यांना परमिशन दिलंय टोरंटोवाले जर परमिशन जर ती जागा तोडली, एवढी मोठी जागा आहे, एवढं मोठं जंगल आहे, त्याच्यामध्ये हरिण असतील, सस्य असतील, अनेक प्राणी आहेत त्यात. 1 लाख झाडांना ते बिल्ले मारले तोडण्यासाठी. मग तो तोडून त्याचं पर्यावरणाचे नुकसान करून त्याचा फायदा कोणाला होणार आहे? आम्हाला होणार की आम्हाला गावाला काही फायदा होणार त्याचा? आणि आम्हाला गावाला त्याचा काही फायदा नाही आहे. आजूबाजूची गावं आहेत, अख्ख्या तालुक्याला त्याचा काही फायदा नाही आहे. तर फायदा होणार कोणाला त्याचा? आम्ही प्रत्येकाचा विरोध आहे, अख्ख्या तालुक्याचा जवळजवळ विरोध आहे त्या प्रकल्पाला. तरी पण हे लोक अशी करतात. आणि गाव सुद्धा आमचं महसूल आहे. आणि गावाला आजपर्यंत गावाला किंवा गावच्या लोकांना कधी एकत्र घेऊन ही कुठली मीटिंग सुद्धा नाही केली. टोरंटो कंपनीचा एक माणूस सुद्धा आला नाही तिथं बोला, कुठला साहेब आला नाही तिथं त्यांना मला सांगायला. मी भगवान पाटील. ढाकला जी झाडं तोडायचं बिलं वगैरे मारतात, 2 लाख झाडांना बिले मारतात, पण ती झाडं आम्ही तोडून देणार नाही. आणि ह्या झाडांना आमचा पूर्ण विरोध राहील तोडण्याकरता. आणि जर ते तोडायचा प्रयत्न केला तर आम्ही तालुका संघटना सगळे एकत्र गोळा करून आम्ही ह्याला पूर्ण विरोध करू. आणि यांना आमचा कायमच विरोध राहील का तर आमच्या गावाचा सगळा शो जाईल. जर झाडं वगैरे तोडली, सगळं प्राणी वगैरे त्याच्यात राहतात, सगळे बिचारे गायब होतील. आज तीच जागा आहे त्या प्राण्यांना, तेवढीच राहिली फक्त. आमच्या जाग्यात सर्वे चालू होता. आम्हाला कुठली नोटीस न देता, कुठली कल्पना न देता सर्वे चालू होता. आम्ही तिथं काल गेलो, त्यांना आम्ही थांबवलं सर्वे, ते पण थांबले. आणि नंतर तिथं थोडीसा एक जण माणूस होता, पप्पू पाटलांनी जो पाठवला होता, कामाला ठेवला होता, त्या माणसाने आम्हाला शिवेगाळी केली. आणि आम्ही त्याच्यावर NC नोंदली. तर आमच्या NCची तक्रार न घेता त्यांना पण NC द्यायला लावली. आणि त्याच्याकरता आम्हाला आज जामीन द्यावा लागला. पोलीस साहेब आहे PI पाटीलने काय केलं, आम्हाला फुकट त्यांना पण केस करायला लावली आणि आम्हाला आज जामीन द्यायला लावला. 24 तारखेला बोलावलं आहे. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.